आलात, योग्य ठिकाणी आलात. थंबनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल. तो मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले सातपुते सरांच्या आणि त्यांनी साईटवरती यूज होणाऱ्या ट्रिक्स किंवा टिप्स किंवा साईटवरती होणारे प्रॉब्लेम किंवा काहीतरी नवीन, आता याला मी नाव दिलं नवीन जुगाड सिरीज. तर साईटवरती जे केलं जातं जुगाड त्या संदर्भात मी मी टाकतोय की साईटवरती काय पद्धतीने कसे काय काय जुगाड केले जाते. त्यापैकी आता हा जो जुगाड आहे, हा जुगाड कशासाठी केलेला आहे की जे काही आपले टाईल वगैरे कटिंग करतात, टाईल कटिंग असेल ग्रेनाइट कटिंग असेल, ते कटिंग करताना काय करावं लागतं, ते पाणी टाकावं लागतं. ते ब्लेड जेव्हा तुम्ही कट करताय तेव्हा जर पाणी जर टाकलं तर काय होतं, ते स्मूथली कट होत असतं. जे काही तुमचा जे मटेरियल तुम्ही कट करताय म्हणजे तुमचे ग्रेनाइट असेल किंवा टाईल असेल, ते काय होतं स्मूथली कट होतं, म्हणजे ते क्रॅक जात नाही. प्रॉपर जिथे तुम्हाला कट पाहिजे तिथे कट भेटतो. जर तसं नाही केलं, जर तुम्ही शक्यतो जर पाण्याचा यूज नाही केला तर काय होणार आहे, प्रॉपर कट नाही होणार आहे किंवा क्रॅक जाऊ शकतात. तर ते क्रॅक वगैरे नाही जाऊ म्हणून काय करायचं, शक्यतो पाणी वापरते. अजून पाणी वापरायचं एक कारण काय असतं की जे काही ब्लेड आहे ते ब्लेड गरम होऊन ते ब्लेड खराब होऊ शकतं किंवा तुटूही शकतं. तर ते ब्लेड गरम नाही होऊ म्हणूनही पाण्याचा वापर केला जातो. पाण्याचा वापर करण्यामागचं अजून एक कारण की जी काही धूळ वगैरे उडणार आहे ती कट केल्यानंतर उडण्याला कमी मदत होते. का? कारण की जेव्हा पाणी टाकणार आहे ती धूळ उडल्या ते पाणी काय करतं, त्या पाण्यामुळे ती धूळ बसली जाते किंवा त्याचा एक गाळ टाईप तयार होतो. म्हणजे जे काही धूळ वगैरे उडणार आहे किंवा जे काही खाकाना होणार आहे किंवा जे काही तुमचे जे काही बाकीचं असेल डस्ट वगैरे पसरल्या जात नाही, डस्ट वगैरे कुठे पसरत जात नाही, ती क्लीन राहतं. ती धूळ असेल ती जो काही गाळच्या स्वरूपात ती तयार होते पाण्यामुळे आणि ती फक्त एकाच जागी तेवढ्याच ठिकाणी पडते, ती तुम्ही इझिली साफ करू शकता. आता इथे काय जुगाड केलेलं आहे बघा. मी आता सकाळी जेव्हा साईटवरती आलो तेव्हा ही कटिंग चालू होती, ग्रेनाइटची कटिंग, तेव्हा मी हे बघितलं. आता त्यांनी काय केलं, इथे हा जो परगोला आहे त्यांनी काय केलं, इथे ह्या परगोल्याला एक बादली बांधलेली, एक बकेट बांधलेली. त्या बकेटमध्ये पाणी आणि बकेटमध्ये पाणी त्याच्यातून नळी घेऊन मग त्यांनी त्या नळीनं त्यांचं कटिंग चालू आहे. म्हणजे काय होतंय, ना तुम्हाला पाणी ओढण्याची गरज पडली ना तुम्हाला त्याची एका लेवल मेंटेन करायची गरज पडली. त्यांनी काय केलं, डिरेक्टली तिथे वरतीच ती गोष्ट बांधून दिली, जी बकेट बांधून दिली पाण्याची, आणि त्याच्यातून मग एक ग्रॅव्हिटीने ते पाणी खाली येतं आहे ऑटोमॅटिक. म्हणजे त्यांचे कटिंग करणं त्यांना किती सोपं झालेलं आहे. अजून एक गोष्ट, त्या बकेटमध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, एक फरशीचा तुकडा टाकलेला आहे. म्हणजे जी काही नळी असेल ती नळी निघून जाऊ नये म्हणून, ती नळी तशीच त्याच पोझिशनला तिथे आवा म्हणून. नंतर काय होईल, थोडीशी इकडे नळी ओढली गेली तर ती नळी ओढून येऊ शकते. तर त्यांनी काय केलेलं आहे जुगाड, त्यांनी तिथे पण अजून एक जुगाड केलं. म्हणजे जुगाडमध्ये अजून एक जुगाड केलेलं आहे की हे इथे दिसतंय बघा याच्यात, त्यांनी काय केलं आहे, प्रॉपर ते एक फरशीचा तुकडा आहे तो सुद्धा कट केला बघा. ते कट करून मग त्याच्यामध्ये ती नळी टाकलेली, तेवढंच त्याचा कट केला. म्हणजे काय झालं, ती नळी पण ओढल्या जात नाही आणि नळी पण त्याच पोझिशनला राहते. अशा पद्धतीचा हा जुगाड आपण आता बघितलेला आहे. साईटवरती अजूनही खूप सारे जुगाड येतात, खूप सारे जुगाड तुम्हाला बघायला भेटतात जेव्हा तुम्ही साईटवर जाता. तर त्याचे पण अजून मी व्हिडिओ बनवत जाईल की साईटवरती काय काय जुगाड कसे वापरले जातात. आता थांबूया इथे. मंद आभारी आहे. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची. पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला, यात ते मात्र शंका नाही. एक आपुलकीचा प्रश्न, कमेंट केली का? केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते. विषय किती सोपा असो, अवघड असो, साईटच्या रिलेटेड असो, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो, 10वी-12वीच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो, तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो, टॉपिक असो, सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो, जसे की एक्सेल, वर्ड, पीपीटी रिलेटेड, सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो, बिंदास कमेंट करा. पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू. बॉस टेन्शन मत लो, बिंदास कमेंट करो.